नमस्कार, मी निवेदक अभय वारोडे. मी आता निघलोय तुळजापूरला गणेश उत्सवाच्या माध्यमातून होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न करायला. गणेश उत्सव संपलेले आहेत तरी पण दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम भरवण्यात आलेला आहे. आणि माझ्याबरोबर माझा मित्र आहे या ठिकाणी नवीन भुजबळ. सर सध्या सीएनजीचा पंप सापडतात कारण की नारायणगाव पासून आम्हाला सीएनजीच भेटलेलं नाहीये. एक ठिकाणी भेटला, रांजणगावला आम्ही टाकला नाहीये. आणि आता आम्ही आहे इंदापूर हायवेला. आमच्या बरोबरच कासव मागं झोपलेलं आहे. सर सीएनजी पंप भेटेल आपल्याला. सकाळी 6 वाजता निघायचं होतं, 7 वाजता निघलो आहे. आणि आमचा आता पूर्ण रोड ट्रिप आहे ती तुळजापूरच्या अलीकडे 20 किलोमीटरवरती होम मिनिस्टर, मग तुळजापूरचा कार्यक्रम मंदिराकडे दर्शनासाठी, आणि मग त्या ठिकाणाहून अक्कलकोट. आणि येतात आता मध्ये आधीची थोडीफार मंदिरं वगैरे, धर्मस्थळ त्यांना भेट देत, दर्शन घेत पुन्हा एकदा नारायणगाव असा रूट आहे आमचा आजचा. तर माझा असणार हा छोटासा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करा. हे बघा झोपलेलं उठलेलं असं आज यांना घेऊन चाललोय. सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला असेल तर फॉलो करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा. तत्पूर्वी आता आमचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. मला पित्त झालेलं आहे, ऍसिडिटी झाली. मी मोठं बटन आणले आणि ऍसिडिटी याच्यामुळे झाली ना, गोळी आणली त्यामुळे याच्यामुळे झाली. त्यांचं बटन आहे हे काढून दुसऱ्या रूममध्ये यायचं असतं. एसीचे रिमोट येतात ना, आम्ही जी थांबली बाजीकडे वाटते रात्रीमध्ये बटन झाले, लाईट हिरवा सरी ते बसते तर अंगाला काय होतं, अंगाला एवढं गाजवते जबरदस्त. सगळ्यांचा कार्यक्रम फिट झालेला आम्ही आता रूमचं पाहू शकतो तुम्ही.
lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. नमस्कार, मी निवेदक अभय वारुळे. आता पोहोचलो आम्ही श्री स्वामींच्या असणाऱ्या मठाजवळ, मंदिराजवळ, आणि आतमध्ये जाऊन आपण सगळे आता दर्शन घेणार आहोत. माझे ह्या संपूर्ण तुळजापूरच्या, अक्कलकोटच्या, होम मिनिस्टरच्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध असणारी धर्मस्थळं, विविध आध्यात्मिक ठिकाणं आपण सर्वांनी पाहिली. स्वामींचं दर्शन आता या ठिकाणी आपण घेणार आहोत. भरपूर गर्दी आहे, तर माझ्यावरून कंटिन्यू मंदिरापर्यंत. Lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone. आता आहे वटवृक्षातील स्वामी समर्थ मंदिर यांच्या इथे अक्कलकोट या ठिकाणी, आणि आता माझ्याबरोबर तुम्ही पाहणार आहात संपूर्ण मंदिराचा परिसर. तर प्लीज मला कंटिन्यू पहा या ठिकाणी. इथे मेन स्वामींचं मंदिर आहे. हेच वटवृक्ष आहे, त्या ठिकाणी स्वामी तपश्चर्या करत होते. तिकडच्या बाजूला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहणार आहात. तब्बल 40,000 रुद्राक्ष या ठिकाणी वापरून स्वामीची सुंदर अशी चित्राच्या असणाऱ्या माध्यमातून एक प्रतिमा तयार केलेली आहे. आणि ह्या मंदिर परिसरामध्ये खूप विविध ठिकाणी विविध असणारे देवस्थानं छोटी छोटी पाहायला मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि आजच्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुळजापूर गेले सकाळी, आता अक्कलकोट करते. होम मिनिस्टरचा इव्हेंट होता, त्या माध्यमातून अनेक तीर्थक्षेत्र, अनेक धर्मस्थळ या ठिकाणी पाहण्यासाठी मला या ठिकाणी संधी मिळाली आहे. त्यामुळे आपण कंटिन्यू पाहू. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आणि इकडच्या बाजूला या सभामंडपामध्ये समोर स्वामी समोर दिसतात. या ठिकाणी सर्वजण समोरच्या बाजूला ध्यान करू शकतात. या ठिकाणी की आपण ते परिसर पाहणार आहोत. आता आपण आलो आहे सोलापूरमध्ये, आणि या ठिकाणी आहे शिवयोगी सिद्ध रामेश्वर हे असणारं मंदिर आहे. या मंदिरामध्ये भेटण्यासाठी, आताच दर्शन घेण्यासाठी, तर माझ्याबरोबर पूर्ण कंटिन्यू हा असणारा मंदिराचा परिसर आपण बघणार आहोत. माझ्या असणाऱ्या सुरू असणाऱ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. दोन्ही बाजूने दर्शन रांगेसाठी खूप सुंदर व्यवस्था केली आहे सर्वांना जाण्यासाठी. आणि मधला पोर्च आहे, इथून त्यांच्या असणारे गाडी किंवा जे अपंग आहेत त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक मोफत सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ती गाडी इथून जाते. तर आपण कंटिन्यू हा सगळा व्हिडिओ पाहूया. चला, ओके.
आणि तसंच व्हिडिओ बघत असताना मंदिरमध्ये आहे आणि त्याच्या तिन्ही बाजूने म्हणजे अर्थात चारही बाजूने तलाव आहे त्यांचं स्वतःचं प्रायव्हेट. फक्त मध्ये थोडीशी जागा आहे येण्यासाठी आतमध्ये. तुम्ही इकडे पण पाहू शकता, इकडे त्यांचं तलाव आहे इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला तलाव आहे. इथं देवस्थानच्या असणाऱ्या माध्यमातून बोटिंग केलं जातं पर्यटकांसाठी, आलेल्या भाविक भक्तांसाठी. आणि बाहेरच्या बाजूला काही असणारी दुकाने आहेत जे आध्यात्मिक साहित्य विकण्यासाठी उभारलेली आहेत त्या ठिकाणी असतात. तर पाहूयात हा संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण व्हिडिओमध्ये मंदिराचा परिसर आणि मंदिर. माझा हा प्रवासातला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर असेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामवर असेल तर नक्की फॉलो करा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल माझ्या टीमच्या वतीने तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.